श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. जसं आपण श्रावण महिन्याचं पावित्र्य पाळतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याचे सुद्धा पावित्र्य हे पाळले जाते. तर पहा, जो मार्गशीर्ष महिना आहे तर तो 21 नोव्हेंबरपासून सुरू झालेला आहे आणि 20 डिसेंबरला हा महिना जो आहे तर तो समाप्त होणार आहे. आणि म्हणूनच या वेळेमध्ये आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बरेच जण गुरुवारच्या दिवशी महिला जे महालक्ष्मीचे व्रत आहे तर त्या करत असतात. असं म्हटलं जातं की ह्या व्रताचं पालन करून हे व्रत योग्य रीतीने जर पार पाडलं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद त्या घरावरती राहतात. या व्रतामध्ये महालक्ष्मीची विधिवत पूजा अर्चा करणे आणि व्रत करणे हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 किंवा 5 गुरुवार हे येत असतात. या महिन्यामध्ये 4 गुरुवार असणार आहेत. यावर्षी 2025ला मार्गशीर्षचा 4 गुरुवार हे साजरे करण्यात येणार आहेत. आणि ह्या गुरुवारचे जे व्रत आहे तर ते 27 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. तर पहा, हे जे व्रत आहे तर हे व्रत आपल्याला पहिल्या गुरुवारी संकल्प करून करायचा आहे. मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र आणि शुद्ध असल्यामुळं जे महिना आहे तर या महिन्यामध्ये आपल्याला काही ज्या चुका आहेत तर त्या करायच्या नाही. काही नियम जे आहेत तर ते अवश्य पाळायचे आहेत. आणि पहा, बऱ्याच वेळा आपल्या सर्वांनाच माहीत असेल की आपण ज्या दिवशी व्रत असतं त्या दिवशी केस हे धुत असतो आणि केस धुतल्यामुळं आपलं जे शरीर आहे संपूर्ण शुद्ध होत असते. आणि पहा, मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार आहेत तर त्या गुरुवारच्या दिवशी अनेक महिला हे गुरुवारचे व्रत करतात आणि गुरुवारच्या दिवशी केस हे धुतले जात नाही. म्हणूनच आपल्याला या महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी केस हे धुवावेत का? त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी घराची फरशी पुसली जात नाही तर घराची फरशी ही पुसावी का? त्याचबरोबर पूजा ही सकाळी मांडावी का संध्याकाळी मांडावी? तर उपवास आहे मग कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या नाही याबद्दलची माहितीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम आपण पाळायचे आहे, कोणत्या चुका आपल्याकडून होता कामा नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, आपला हा जो मार्गशीर्ष महिना आहे तर या महिन्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची कृपा या महिन्यावरती खूप जास्त असते. म्हणजे या महिन्यामध्ये माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि तिची पूजा सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. आणि आपल्याकडून कळत न कळत एखादी चूक जर झाली तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. तर पहा, त्यामुळेच आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होऊ द्यायच्या नाही आणि काही नियम जे आहेत तर ते या महिन्यामध्ये आपल्याला अवश्य पाळायचे आहेत. तर स्त्री असू या पुरुष असू दोघांनीही हे नियम पाळायचे आहेत. तर पहा, मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये दररोज सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि आपल्याला सूर्यदेवांना या दिवशी दररोज अर्घ्य द्यायचा आहे. सूर्यदेव हे आपल्या जे काही सृष्टी आहे तर त्याच्यावरती एकदम सजीव देव म्हणून ओळखले जातात. कारण सूर्यदेव हे रोज उगवतात आणि रोज मावळतात आणि सूर्यदेवांची पूजा ही आपल्याकडून झालीच पाहिजे. तर सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या आपण जर सूर्यदेवांना अर्घ्य दिला की त्यानंतर सुरू होतात. त्याचबरोबर तुम्हाला रोज आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद ही टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर पंचगव्य तुमच्याकडे असेल ते टाकलं तरी चालेल. ज्यावेळेस तुम्ही असं पंचगव्य हळद टाकून रोज स्नान करता तेव्हा तुमचं मन, आत्मा, शरीर हे शुद्ध होत असतं. तर पहा, तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल
परंतु आपल्याला सकाळची जी सुरुवात आहे तर ती अशीच करायची आहे. असं सुरुवात केल्यामुळे आपलं मन शुद्ध होतं, आत्मा पवित्र होतो आणि आपल्याला पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे काही फळ आहे तर ते प्राप्त होत असते. आता पुढचा नियम तुम्हाला सांगते, तो म्हणजे तुम्हाला या मार्गशीर्ष महिना संपूर्ण तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही. श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला जातो आणि ज्या पद्धतीने श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे, त्याच पद्धतीने जो मार्गशीर्ष महिना आहे तर तो भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. आणि म्हणूनच तुम्हाला या महिन्यामध्ये मांसाहार करणं टाळायचं आहे. घरातच नाही तर बाहेरसुद्धा तुम्हाला मांसाहार करायचा नाही. त्याचबरोबर तुम्हाला मांसाहार तर करायचंच नाही, परंतु तुमच्या घरामध्ये जर कोणी मांसाहार करत असेल त्यांनासुद्धा मांसाहार करणं टाळायचं आहे. मार्गशीर्ष महिना खूप पवित्र महिना आहे. जर तुम्ही असं केलं तर अतिउत्तम राहील. आणि जर तुमच्या घरामध्ये मांसाहार करणारे व्यक्ती असतील आणि त्यांना जमतच नाही मांसाहार खाल्ल्याशिवाय, मग त्यांनी बाहेर जाऊन जरी खाल्लं तरीसुद्धा काही हरकत नाही. परंतु घरामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की घरामध्ये मांसाहार हा केला जाणार नाही. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, भांडणे होत असतील, नेहमी नवरा बायकोची भांडणं होत असतील, तर तुम्हाला या महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विधिवत सेवा, पूजा, उपासना करायची आहे, सेवा करायच्या आहेत. विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, 99 मंत्र, त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र याचे पठण करायचे आहे. महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जे वादविवाद होतात तर ते कमी होतील. तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये घराच्या बाहेरची जागा स्वच्छ ठेवायची आहे. घराच्या बाहेर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. घराच्या बाहेर सडा रांगोळी तुम्हाला रोज करायची आहे. हळदीचं लेपन तुम्हाला रोज करणं शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अवश्य करायचं आहे. आणि त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, गोमूत्र टाकायचं आहे आणि पुसून घ्यायचा आहे. घराचा उंबरठा जो आहे तो पुसून घ्यायचा आहे. घराच्या बाहेरची जागासुद्धा या हळदीच्या पाण्याने तुम्हाला पुसून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हळदीचं लेपन करून छानपैकी त्यावरती रांगोळी वगैरे काढायची आहे. उंबरठ्याच्या बाहेर रांगोळी काढायची आहे. दरवाजामध्ये रांगोळी तुम्हाला बाहेर काढायची आहे. आणि मुख्य दरवाजावरती तुम्हाला एक हळदीने स्वास्तिक देखील काढायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये चांगले वाईट लोक जे आहेत तर त्या उंबरठ्यामधूनच आतमध्ये येत असतात. म्हणजे जे आपला मुख्य दरवाजा आहे तिथूनच आतमध्ये येत असतात. नकारात्मकता जे आहे, वाईट शक्ती असेल तीसुद्धा आपल्या घरामध्ये तिथूनच प्रवेश करते. त्याचबरोबर आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे घराच्या बाहेर निघण्याचं कामसुद्धा तिथूनच करते. त्यामुळे तो दरवाजा आपला अगदी स्वच्छ नीटनेटका जर असेल तर घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि घरातील अलक्ष्मी, नकारात्मकता घराच्या बाहेर निघून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तुमच्या घरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जळेल असा अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे. तेवढ्या तुम्हाला तेल त्यामध्ये घालायचं आहे आणि अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्राची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. त्यावरती कुंकुमार्जन तुम्हाला करायचं आहे. श्री सुक्ताचं पठण करत कुंकुमार्जन करायचं आहे. आणि हे जर कुंकुमार्जन तुम्ही केलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करेल. कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसनस्थान हे श्रीयंत्र मानलं जातं आणि आपलं आसनस्थान सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही. म्हणून तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी तुम्हाला कुंकुमार्जन श्रीयंत्रावरती करायचं आहे. आणि तिथे तुम्हाला जे काही तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ प्रत्येकाकडे असेलच तर ती कमळगट्ट्याची माळ त्या श्रीयंत्राभोवती तुम्हाला ठेवायची आहे. जेणेकरून 108 कमळ आपण श्रीयंत्रावरती वाहिल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल. आणि त्याचबरोबर पुढचा नियम तुम्हाला सांगते, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी स्त्री आहे तर तिला नेहमी आनंदी ठेवायचं आहे. गुरुवारच्या दिवशी घरातील वातावरण सकारात्मक राहील. कोणत्याही प्रकारचं वादविवाद, भांडणे, अपमान या दिवशी कुणाचाही करायचा नाही. स्त्रीचा अपमान या दिवशी तर खास करून करायचाच नाही. आणि स्त्री ही लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणून ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. म्हणून स्त्रियांचा आदर तुम्हाला नक्की करायचा आहे.
तसेच या पुढचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला कुणालाही उसने पैसे द्यायचे नाही किंवा कुणाकडून उसने पैसे घ्यायचे देखील नाही. कारण हे जो महिना आहे माता लक्ष्मीचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण आपली लक्ष्मी कुणालाही उसने द्यायची नाही किंवा कुणाचीही लक्ष्मी आपल्याला घ्यायची नाही. जर एखाद्याला इमर्जन्सी आहे, दवाखाना वगैरे आहे, त्या ठिकाणी पैसे लागत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. खरोखरच त्याला गरज असेल अशा ठिकाणी तुम्ही पैसे देऊ शकता. परंतु जर गरज नसेल आणि विनाकारण तुम्हाला जर पैसे कुणी उसने मागत असेल किंवा तुम्ही कुणाकडून उसने मागत असाल तर ते असं करू नका. त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुमच्या घरासमोर म्हणजे तुमच्या दारात कोणती व्यक्ती आली, एखादा तुमचा शत्रू जरी आला तरीसुद्धा त्याचा तुम्हाला आदर करायचा आहे, त्याचा अनादर तुम्हाला करायचं नाही. गाय असेल, एखादा कुत्रा असेल किंवा मग एखादी मांजर वगैरे असेल तर त्यांचा अपमान म्हणजे करायचा नाही आहे, त्यांना हाकलून लावायचं नाही आहे. तुम्हाला त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे किंवा मग काहीतरी तुमच्याकडे जे त्या व्यक्तीला लागत असेल म्हणजे त्या व्यक्तीच्या नुसार नाही परंतु तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्या व्यक्तीला काही ना काही गोष्टी ह्या देऊ शकता. तर बऱ्याच वेळा काय होतं की अशा काही महिला असतात, प्रेग्नेंट असतात किंवा त्यांना डिलिव्हरी झालेली आहे, बाळ आहे किंवा मग अजून काही अडीअडचणी असतील तर त्या महिलांना गुरुवारची व्रत करायची इच्छा असते पण व्रत करता येत नाही आणि व्रत करताना आपण फळाहारच घेतो. तर पहा आपले जे देव आहे तर त्यांना भक्तिभाव हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही उपवास करा नाहीतर नका करू, परंतु आपला जो काही भाव आहे तर तो चांगला ठेवा. ज्या सेवा आपल्याला करता येतील त्या करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला उपवास करायचाच असेल तर जे उपवासाचे पदार्थ आहेत ते खाऊन तुम्ही व्रत हे करू शकता. तर पहा पुढचा प्रश्न हा बऱ्याचशा महिलांना पडतो, तो म्हणजे गुरुवारच्या दिवशी केस धुवावे का? तर पहा जरी तुम्हाला उपवास असेल गुरुवारच्या दिवशी तरीसुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी चुकूनही तुम्हाला केस हे धुवायचे नाहीत. जरी तुम्ही उपवास करत असाल तरीसुद्धा तुम्हाला जे केस धुवायचे आहे ते तुम्ही बुधवारच्या दिवशी धुवा आणि गुरुवारच्या दिवशी तुमच्या फक्त स्नान करायचं आहे आणि देवघरातील देवांची विधिवत पूजा करून पूजा मांडणी करून तुम्हाला व्रत हे करायचं आहे. जर आपण गुरुवारच्या दिवशी केस धुतले तर आपले पतीची प्रगती कुठेतरी थांबली जाते, त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांची प्रगती कुठेतरी खुंटते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते. म्हणून चुकूनही तुम्ही गुरुवारच्या दिवशी केस हे धुवू नका. तर पहा गुरुवारच्या दिवशी दुसरा एक प्रश्न पडतो, तो म्हणजे गुरुवारच्या दिवशी फरशी पुसावी का? आपण व्रत करणार आहोत, आपल्या घराचा जे काही स्वच्छता आहे तर ती आपल्याला करायची का? तर पहा जे आपण घरामध्ये जी पूजा मांडणी आहे ती तर करायचीच आहे, परंतु आपल्याला घराची फरशी जी आहे ती अजिबात पुसायची नाही आणि तुम्हाला घराची फरशी ही चुकूनही या दिवशी पुसायची नाही. तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे तिथे तुम्ही थोडंसं पुसून घेऊ शकता, परंतु तुम्हाला घराची फरशी ही अजिबात पुसायची नाही. त्याचबरोबर बरेच जण विचारतात की पूजा मांडणी ही सकाळी करावी की संध्याकाळी करावी? जर तुम्ही घरीच आहात तर तुम्हाला 12च्या आत पूजा मांडणी ही करून घ्यायची आहे. सकाळी पूजा केली की लगेचच तुम्हाला पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 4च्या नंतर ही पूजा मांडणी करू शकता. आणि पहा तुम्ही संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत पूजा मांडणी करू शकता. 4 वाजल्यापासून 7:30पर्यंत तुम्ही पूजा मांडणी करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 12च्या आतसुद्धा सकाळी करू शकता. फक्त दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला कथा वाचणे किंवा पूजा मांडणी करणे करायचं नाही. त्याचबरोबर पूजा आपण केलेली आहे तर व्रत आपण केलेलं आहे तर व्रताची उपवास जो आहे तर तो आपल्याला कधी सोडायचा? तर उपवास हा आपल्याला संध्याकाळी सोडायचा आहे. संध्याकाळी आपल्याला जी पूजा मांडणी केलेली आहे आपण आरती करतो, कथा वाचतो आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला ही जी पूजा मांडणी आहे तर ती दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा त्याची करायची आहे, त्याच दिवशी करायची नाही. आणि त्याचबरोबर पहा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की जर या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी तुम्हाला जर अडचण आली तर काय करावं? तर पहा तुम्हाला काय करायचं आहे, जर पहिल्याच दिवशी तुम्हाला अडचण आली, प्रॉब्लेम आला तर मग तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे परंतु पूजा मांडणी ही करायची नाही. घरात दुसरी व्यक्ती असेल करण्यासाठी तर तिच्याकडून करून घ्यायची आहे आणि पुढचा गुरुवार जो आहे तर तो तुम्हाला विधिवत पकडायचा आहे. तर पहा ज्या पद्धतीने तुम्हाला जर पहिल्या गुरुवारी अडचण आली तर तुम्ही या पद्धतीने करायचं आहे. दुसऱ्या गुरुवारी अडचण आली त्याच पद्धतीने तुम्हाला व्रत हे करायचं आहे. दुसरे घरामध्ये कुणी असेल तर त्यांच्याकडून पूजा मांडणी करून त्यांच्याकडून हे पूजेचं जे काही नियम आहे ते सर्व करून
करून घ्यायचे आहेत आणि फक्त तुम्ही उपवास करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे, हा जो उपवास आहे तर हा करायचा आहे. हा जो गुरुवार आहे तर या गुरुवारच्या दिवशी जे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.